नमस्कार. मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे जखमांवरील फुंकर भाग 8. सकाळी मुक्ता तिथं आवरते, सगळ्यांचा नाश्ता आणि जेवण बनवते, तिचा डब्बा पॅक करते, ऑफिसला जायला निघते. ती बस स्टॉपवर जाते. जान्हवी पण येताना दिसते. आज जान्हवी खूप सुंदर दिसत होती. थोडा मेकअप केला होता. खूप खुश पण दिसत होती. जान्हवी मुक्ता जवळ येते. आज काय आहे? खूपच तयारी केली आहे. चेतनचे आज काही खरं नाही, मुक्ता म्हणते. तुला सांगायचे होते, काल मला चेतन बोलला, मला तू आवडते. जान्हवी मुक्ताला सांगत होती. काय? मुक्ता खूप जोरात ओरडते. किती जोरात ओरडते. मला खूप छान आनंद झाला आहे. खूप छान वाटत आहे. असे वाटत आहे मला पंख फुटले आहे. मस्त आकाशामध्ये उडावे. जान्हवी म्हणते. नवीन नवीन आहे, पण चेतन चांगला आहे. त्याच्यासारखा नाही. अर्थात मला सोडून जाईल. मुक्ता मनातच विचार करते. मला पार्टी हवी. आता चेतनला सांगावं लागेल. मुक्ता म्हणते. हो करू ग. जान्हवी म्हणते. काल अखिल सर आश्रमात आले होते. सर खूप चांगले आहे. मुलांसोबत खूप छान बोलत होते. त्यांच्यासोबत खाऊ आणि खेळणी पण घेतली. मावशीला चक्कर आली. त्यांना रूम मध्ये घेऊन गेले. डॉक्टरला कॉल केला. मावशी काळजी घ्यायला सांगितली. सर खूपच छान आहे, मुक्ता म्हणते. जान्हवी मुक्ताकडे बघत होती. मुक्ता सरांबद्दल किती बोलत आहे. जान्हवी मनात विचार करते. सर छान आहे, बोलता पण छान आहे. जान्हवी म्हणते. बस येते. त्या बसमध्ये चढतात. अखिल आताच वॉक करून आला असतो. अखिल लवकर फ्रेश होऊन ये, तारा म्हणतात. हो मॉम, येतो. पूनम कुठे आहे? दिसत नाही. अखिल म्हणतो. ती एक आश्रमात जाते, मुलांना शिकवायला. तारा म्हणतात. कोणत्या आश्रमात जाते? अखिल आनंदी होत म्हणतो. आनंदीबाई आश्रमात जाते. खूप मुलं छान आहेत. खूप लवकर शिकत आहेत. तारा म्हणतात. अरे हे आश्रम तर मुक्ताचे असते. अखिल मनातच म्हणतो. मी फ्रेश होऊन येतो. अखिल म्हणतो. मुक्ता आणि जान्हवी ऑफिसला जातात. पराग रस्त्यात अडवतो. मुक्ता आणि जान्हवी साईडने निघून जातात. किती पडणार आहे? कधी तर हातात येशील. पराग म्हणतो. चेतन पण येतो. जान्हवी चेहऱ्यावर मिलियनवाले स्माईल येते. चेतन पण स्माईल देतो. त्याच्या डेस्कवर जातो. मुक्ता चेतन जवळ जाते. पराग सगळं बघत असतो. त्याच्या जवळ स्वतःहून जात आहे. माझ्याकडे बघत पण नाही. तो विचार करतो. मला पार्टी हवी आहे. मला तुम्ही काही सांगतच नाही, मुक्ता म्हणते. चेतन जान्हवीकडे बघतो. ती स्माईल देते. त्याला समजून जाते की जान्हवीने मुक्ताला सांगितलं असेल. तो विचार करतो. देईल की. बोल काय पाहिजे? आज पहिल्यांदा काहीतरी मागत आहे. चेतन म्हणतो. कोणत्या हॉटेलला जायचे? चेतन म्हणतो. मुक्ता हसायला लागते. अखिल येतो. मुक्ताला हसताना बघतो. आज तिला हसताना बघत होता. किती सुंदर दिसत होती. जान्हवीने मुक्ताला हाक मारली. मुक्ता तिच्या डेस्कवर गेली. सागर सर आणि अखिल सोबत ऑफिसमध्ये आले. सगळे त्यांना गुड मॉर्निंग विश करत असतात. स्टाफ पण त्यांना गुड मॉर्निंग विश करतात. दोघं पण आपल्या कॅबिन मध्ये निघून जातात. मुक्ता चित्राकडून शेड्यूल घेऊन येते. अखिलला सांगायला जाते. मुक्ता जाते तोपर्यंत पराग विचार करत असतो. मला काय करता येईल? तो किती वेळ विचार करतो आणि त्याला एक आयडिया येते. तो ते करतो. जान्हवी आणि चेतन त्यांचे काम करत होते. त्यांचे लक्ष नव्हते पराग काय करत आहे. मे आय कम इन सर? मुक्ता म्हणते. येस कम इन, मुक्ता म्हणते. अखिल म्हणतो. सर तुमचे आजचे शेड्यूल? मुक्ता म्हणते. येस, अखिल म्हणतो. मुक्ता अखिलला सांगतो. शामराव सोबत मीटिंग आहे. कोणीतरी प्रमोद तुम्हाला भेटायला येणार आहे. मुक्ता म्हणते. मी प्रमोद नाव कुठेतरी ऐकलं आहे. तिला आता आठवत नाही, पण ती विचार करत होती. अखिलला खूप आनंद होतो. प्रमोद येणार आहे तर. तो असा का येत आहे? अपॉइंटमेंट घेऊन, अखिल म्हणतो. सर मी जाऊ का? मुक्ता म्हणते. कालच्या मावशी चांगल्या झाल्या का? अखिल म्हणतो. आता त्या बऱ्या आहे, मुक्ता म्हणते. अखिलला मुक्ताला त्याच्या डोळ्यासमोर ठेवायचे होते, पण तिला जाऊ दिले. मुक्ता पण निघून गेली. मुक्ता प्रमोदचं नाव कुठे ऐकलं आहे तेच विचार करत होती. विचार करत करत चालत होती. तिचे लक्ष नव्हते. ती चालतच होती. तिचा पाय घसरला. ती खाली पडली. ती पडली. त्याच्या जोरात आवाज झाला.
सगळे बघत होते. अखिल, जान्हवी, चेतन लगेच पळत आले. अखिलने लगेच मुक्ताला पकडले. जान्हवी डेक जवळ घेऊन गेली. अखिलने रामू काकाला हाक मारली. ते पाणी सोडले होते ते साफ करायला लावले. मुक्ता, डॉक्टरकडे जायचं का? जान्हवी म्हणते. मीच जान्हवी. विचारता काय आहे? आपण त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाऊ. चेतन, डॅडला सांगून दे आम्ही हॉस्पिटलमध्ये जात आहे. अखिल म्हणतो. सर, काही जास्त नाही आहे, मी जाईल. मुक्ता म्हणते. तुम्ही काही जाणार नाही, आपण आताच जात आहे, नाहीतर मी डॉक्टरना इथं बोलवतो. अखिल म्हणतो. सर काही ऐकणार नाही, मला जावंच लागेल. मुक्ता मनातच म्हणते. चालत आहे ना? अखिल म्हणतो. जान्हवीला घेऊ का? मुक्ता म्हणते. हो चालेल, अखिल म्हणतो. तिघं पण हॉस्पिटलमध्ये जातात. ते हॉस्पिटलमध्ये जातात. डॉक्टर मुक्ताला चेक करतात. थोडासा मार लागलेला असतो. डॉक्टर औषध देतात. ते बाहेर येतात. ते परत ऑफिसला जातात. सर, तुमची मीटिंग आहे श्यामराम सोबत. मुक्ता म्हणते. तुम्ही कुठे येणार नाही आहे. चित्राला सांगतो, ती बघेल. अखिल रागातच म्हणतो. त्याच्या कॅबिन मध्ये निघून जातो. मुक्ता बसून काम करत होती. जान्हवीचे लक्ष होते. मुक्ता चेतन मध्ये मध्ये बघत होता. मुक्तासाठी सगळं धावून कसे येतात? पराग विचार करत होता. अखिलची शामराव सोबत मीटिंग झाली. तो एकदा मुक्ताला बघायला आला. जास्त दुखत आहे का? अखिल म्हणतो. आता नाही दुखत आहे, मी गोळी घेतली. मुक्ता म्हणते. अखिल जोरात आवाज आला. तुफान आले, अखिल म्हणतो. प्रमोद अखिल जवळ आला. त्याचे लक्ष मुक्ताकडे गेलं. वहिनी? प्रमोद काही बोलला का? अखिल म्हणतो. अखिल, ह्या कधीपासून जॉब करत आहे इथं? मुक्ताकडे बघत प्रमोद म्हणतो. मला नाही माहित, मी पण आताच 3-4 दिवस झाले जॉईन झालो आहे. मी तर मुंबईला होतो. अखिल म्हणतो. तू कसं काय ओळखतो? अखिल म्हणतो. अखिल सर, तुम्हाला सागर सरांनी बोलवलं आहे, रामू काका म्हणतात. प्रमोद मुक्ताजवळ जातो. तुम्ही इथं कसं काय? प्रमोद म्हणतो. भाऊजी, मी इथं आहे, कोणाला सांगू नका. त्यांना तर नकोच. मुक्ता म्हणते. का पडत आहे? त्याच्याकडे का राहत नाही? तो आता कुठे असतो? आमचा कोणासोबतच कॉन्टॅक्ट त्याने ठेवला नाही. प्रमोद म्हणतो. मी आत्ता काही जास्त बोलू शकत नाही, पण मला जास्त माहिती नाही. मला पूर्ण बर्बाद केलं आहे. मी तर प्रेम केलं होतं ना, मनापासून त्याची होती. माझे मी सगळं सोडलं. मुक्ता म्हणते. मी बघतो कुठं आहे. प्रमोद म्हणतो. मी कुठं आहे ते कोणाला सांगू नका. आता माझे त्याच्यासोबत कोणताच संबंध नाही. मुक्ता म्हणते. पण काय झाले होते मला सांगाल का? तुमच्या लग्नाबद्दल पण मला नंतर माहिती मिळाली. मी आलो तर तुम्ही तिथं नव्हत्या. प्रमोद म्हणतो. मला जे समजलं त्यानंतर मला 1 मिनिट पण तिथं मी थांबले नसते. तरी मी कसा तरी एक दिवस काढला. त्याचे आधीचं लग्न झालं होतं, मुलं होते. मला का फसवले? मुक्ता म्हणते. मला पण आताच माहिती पडत आहे. प्रमोद म्हणतो. अखिल आला. प्रमोदला घेऊन जातो. ते केबिन मध्ये जातात. कशाला त्रास द्यायला येतात? मला ते काहीच आठवायचे नाही आहे. मला परत त्याचं तोंड पण बघायचं नाहीये. मुक्ता मनातच म्हणते. मुक्ता, कोण आहेत ग? जान्हवी म्हणते. सरांचा भाऊ होता, आताच बोलत होते. मुक्ता म्हणते. मुक्ताने कोणाला तरी काहीच सांगितले नाही आहे. जान्हवी आणि चेतन पण काहीच माहिती नाही आहे. प्रमोद काय एवढा वेळ मुक्तासोबत बोलत होता? अखिल म्हणतो. असेच, कधी बघितले नाही म्हणून विचारत होतो. प्रमोद म्हणतो. आता घरी येणार का? मॉमला सांगतो, आजीला पण बरं वाटेल. तुमची आठवण काढत असता, तू तरी भेटायला तर तिला आनंद होईल. अखिल म्हणतो. मी मॉमला सांगितलं नाही आहे, लगेच निघेल. मॉम का आवडत नाही काय माहिती, डॅड पण तसेच आहे. प्रमोद म्हणतो. उषा आत्या पण किती पण समजवा, तिला आवडेल तेच करते. हिमानीचे खूप हाल आहे. अखिल म्हणतो. आता हिमानी कुठे आहे? प्रमोद म्हणतो. रवींद्र मामाकडे आहे. तिला जायचे होते, मॉम डॅडने तिला जाऊ दिले. अखिल म्हणतो. उषा आता जास्तच करते. मामा पण चांगलं कमवत आहे. प्रमोद म्हणतो. चल आपण घरी जाऊ, डॅडला सांगून देऊ. तू पण डॅडला भेटून घे. अखिल म्हणतो. ते दोघं सागरच्या कॅबिनकडे गेले. डॅड, आम्ही घरी जातो. प्रमोदला सोडून मी येतो ऑफिसला. अखिल म्हणतो. आता काय नसेल तर घरीच थांब, कशाला येतो? मी आहे, कोणाला काही लागलं तर मी आहेच. सागर म्हणतात. ते घरी जायला निघतात. अखिल मुक्ताला बघून घेतो. घरी जायला निघतो.
हा डॅड, हिमानी जोरातच ओरडते. रवींद्र लगेच बघायला जातात. हिमानी खाली पडली असते. हिमानी, काय झाले? तुला उठवत म्हणतात. तिला तिच्या रूम मध्ये घेऊन जातात. मी डॉक्टरांना बोलवतो, रवींद्र म्हणतात. डॉक्टरला कॉल करून घरी बोलवून येतात. हिमानी पाणी आणून देतात. प्रमोदला बघून आजी आजोबा खूप आनंद होतो. कशी आहेस? प्रमोद म्हणतो. मी मस्त आहे. तू किती बारीक झाला आहे? आजी म्हणतात. आजोबा काय म्हणतात? तुम्ही दोघं पण काळजी करू नका. आम्ही सगळे खूप छान आहे, प्रमोद म्हणतो. तारा त्याच्यासाठी खायला आणि कॉफी घेऊन येतात. प्रमोद खातो. अखिलला कॉल येतो. हिमानी करत होती. अखिल पण लगेच घेतो. हिमानी, काय झाले आहे? अखिल म्हणतो. मी पडली आहे. आत्ताच डॉक्टर चेक करून गेले आहे, हिमानी म्हणते. उषा आत्या आत्ताच घरात येतात. हिमानी आणि अखिलचे बोलणं तेव्हा त्यांनी हिमानीचं नाव ऐकलं. अखिल, हिमानीला काय झालं आहे? उषा आत्या म्हणतात. अखिल हात करतो. मला आधी बोलू दे, मग मी तुला सांगतो. कशी काय पडली? आम्ही येऊ का? जास्त लागले आहे का? अखिल म्हणतो. मम्माला पाठवून दे, माझं तीच करेल, हिमानी म्हणते. आता आत्याला पाठवतो, थोड्या वेळाने आम्ही बघायला येऊ, अखिल म्हणतो. चालेल, हिमानी म्हणते आणि कॉल कट करते. आत्या, तयारी कर, तुला रवींद्र मामाकडे जायचे आहे. हिमानी पडली आहे, तिला मार लागला आहे. आत्या गेली तर तिला मदत पण होईल, अखिल म्हणतो. आत्या, मी तुला जाताना सोडतो. 2-3 दिवस राहावं लागेल. आत्या रूम मध्ये जातात. बॅग भरतात. लगेचच बॅग भरून घेऊन येतात. प्रमोद पण बाय करून निघून जातो. बरी अक्कल आली, जायला निघाली. मला वाटले होते नाही म्हणून ते की काय, आजी म्हणतात. आजी, आता ती तयार झाली आहे ना? मुलीसाठी तयार झाली. मला तर वाटते हिमानीने काहीतरी प्लॅन केला असेल. आत्याला तिथं बोलवायचा. बघू आत्या तिथं राहते का, अखिल म्हणतो. पूनम येते. काय झाले? आत्या आपले घर सोडून गेली की काय, पूनम म्हणते. पूनम, असे नाही बोलायचे. हिमानी पडली आहे म्हणून आत्या रवींद्र मामाकडे गेली आहे, तारा म्हणतात. मी फ्रेश होऊन येते. कॉपी करायला सांग. दादा माझ्यासोबत आश्रमात येणार ना? उद्या तुला सुट्टी पण आहे. मुलांना अजून काही नवीन शिकवता येईल, पूनम म्हणते. मी येईल. किती वाजता जाणार आहे ते पण सांग, अखिल म्हणतो. मी पण फ्रेश होऊन येतो, अखिल म्हणतो. पूनम आणि अखिल फ्रेश होण्यासाठी निघून जातात. मुक्ता, काय झाले? मी बघत आहे, आज तू काहीतरी विचारत आहे, जान्हवी म्हणते. काय नाही ग, असं किती विचार करत होती. उद्या मुलांना काहीतरी घेऊ, मुक्ता म्हणते. तू माझ्या घरी येशील का? आई बाबा गणेश सोबत तुझा वेळ जाईल, जान्हवी म्हणते. तुझ्या आईबाबांना पाहिले की माझ्या आईबाबांची आठवण येते. गणेशला पाहिलं की माझ्या भावाची आठवण येते, मुक्ता मनातच विचार करत असते. ऑफिसचा वेळ संपला होता. ते घरी जायला निघाले होते. पुढील भागात मुक्ता जान्हवीला सगळं सांगेल का? उषा आता हिमाली जवळ थांबेल का? जाणून घेण्यासाठी ऐकत राहा जखमांवरील फुंकर. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.